नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा OLS पॉवर्ड बाय इग्नाइट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. मी अमोल गारेकर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जी आगामी होणारी जी तलाठी भरतीची परीक्षा आहे ती ऑगस्ट मध्ये पेपर येत आहे, तर त्या अनुषंगाने सर्व विद्यार्थी मित्र तयारी करण्यात असाल. आणि मग हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो की मी तयारी तर करतोय, परंतु मला अमुक जिल्ह्यातनं फॉर्म टाकायचा. मग त्या जिल्ह्याची डिटेल माझ्याकडे नाहीये, किंवा मग मी ओव्हरऑल युट्यूबला भरपूर सारे व्हिडिओ बघितले, परंतु त्याच्यामध्ये मला काही गोष्टी समजल्या नाही. यासाठी आपल्या इग्नाइट अकॅडमी टीमने एक महत्वाचा मुद्दा क्लिअर केलाय, तो म्हणजे प्रत्येक जिल्हा वाईज डिटेल तुम्हाला आम्ही देतोय. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती आहे, समांतर आरक्षण वगैरे म्हणा किंवा कॅटेगरी आरक्षण म्हणा, हे कसं दिलंय, एकूण जागा कशा दिल्या, या संदर्भातले व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत या माध्यमातून पोहोचतोय. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला अहमदनगर जो जिल्हा आहे, या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण जागा किती या संदर्भातली माहिती जी तर ती घ्यायची आहे. तत्पूर्वी लेक्चरला सुरू करण्या अगोदर, टॉपिकला सुरू करण्या अगोदर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी मित्र आता सध्या तयारी करतायत त्यांना वाटतंय की आपल्याला या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याकडे वेळ आहे, तर अशा विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी असणाऱ्या फी मध्ये म्हणजे फक्त 999 रुपयामध्ये आम्ही तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी तर ती उपलब्ध करून देतोय. आणि ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे ही तुम्ही घर बसल्या तलाठी भरतीची तयारी जी तर ती करू शकतात. आता या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे असं मित्रांनो की महाराष्ट्रातला सर्वात विश्वसनीय वर्ग तुमच्या सोबत इथं दिसून येईल. विश्वसनीय वर्ग हे कोण म्हणतं, हे तुमच्याकडनं आम्हाला सांगण्यात आलंय की प्रॉपर जो काही पॅटर्न आहे त्याच पॅटर्ननुसार तुम्ही शिकवता म्हणून. आणि मग आता तलाठीचा जो पॅटर्न आहे तो TCS पॅटर्न. मग या TCS पॅटर्ननुसार जेव्हा आपण एखादा टॉपिक घेतोय तेव्हा महत्वाचा मुद्दा की त्या पॅटर्ननुसार ती शिकवणी आली पाहिजे. आणि मग तेच आपली ही टीम सगळी जी तर ती करणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि यासाठी म्हणून ही बॅच जी तर तुम्ही प्रिपेअर करू शकता. TCS पॅटर्न नुसार PDF स्वरूपात तुम्हाला नोट भेटतील, डाऊट क्लिअरिंग सेशन भेटतील आणि भरपूर साऱ्या टेस्ट, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिस टेस्ट आपण म्हणतो 150+ प्रॅक्टिस टेस्ट तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे. फी किती? फक्त 999 रुपये. मार्केटमध्ये तुम्ही चेक करा मित्रांनो की एवढ्या कमी फी मध्ये कुठेच तुम्हाला बदल दिसून येणार नाही. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपला पॅटर्न कोणता, TCS पॅटर्न, त्याच पॅटर्न नुसार ही बॅच जी तर ती चालेल. चला, तर हे महत्वाचा मुद्दा इग्नाइट ऍप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा. आपण जाऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे जाण्यापूर्वी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल TCS IBPS पॅटर्नच्या एक्झाम देण्यामध्ये, तर तुमच्यासाठी हे बुक सजेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण क्वालिटी मटेरियल जे आपण म्हणतो ते मार्केटमध्ये सहसा भेटत नाही. तर मार्केटमध्ये प्युअर क्वालिटी कंटेंट जर तुम्हाला पाहिजे तर हे 3 बुक तुमच्या समोर आहे. या 3 बुक मध्ये हे जे बुक आहे TCS IBPS एक्झाम गाईड मराठी आवृत्ती मधलं, आतापर्यंत जेवढ्या TCS IBPS ने एक्झाम घेतल्या त्या सगळ्या एक्झामचा डाटा 4000+ क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले, म्हणजे नेमका पॅटर्न कसा आहे TCS IBPS चा तो तुम्हाला समजून येतो. आणि त्यानंतर ज्ञानदेव वराडे सरांचं स्पेशल बुद्धिमत्ता चाचणी हे बुक जे तर हे बुक तुम्हाला बुद्धिमत्ता विषयाला अतिशय सोपं करण्यासाठी मदत करेल की नेमकं त्यांचा पॅटर्न कसा आहे. आता वराडे सर स्वतः वेल क्वालिफाय आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती की त्यांनी भरपूर साऱ्या या एक्झाम ज्या बँकिंग लेवलच्या एक्झाम ज्या त्या क्रॅक केलेल्या आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांच्या अनुभवामधनं हे पुस्तक आहे. हे पुस्तक खरंच खूप छान आहे. त्यानंतर बोडखे सरांचं इंग्लिशचं ट्रिकी व्होकॅब बुस्टर हे बुक पण खूप छान आहे. म्हणजे 3 बुक तुम्ही इथं सजेस्ट तुम्हाला करतोय, तुम्ही त्याच्यापैकी कुठल्याही एका बुकचा लाभ घेऊ शकता किंवा 3ही बुक छान आहे. ते तुमच्याकडे संदर्भ साहित्य म्हणून असणं प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. आपण येऊया आपल्या मूळ मुद्द्याकडे, तो म्हणजे इथं दिसतोय तुम्हाला अहमदनगर जिल्हा. आता हा जो अहमदनगर जिल्हा आहे सध्या ट्रेंडिंग वरती नाव बदलण्यावर पण तुम्ही ऐकलं असेल, अहिल्यानगर वगैरे होणार. तर मग या अनुषंगाने या अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण जागा रिक्त किती आहे हा संदर्भ आपल्याला समजून घ्यायचा. तर बघा इथे दिलं मित्रांनो सामाजिक प्रवर्ग आणि त्यासोबत इकडे दिले समांतर आरक्षण. मग या सामाजिक प्रवर्गामध्ये बघा अनुसूचित जाती म्हणजे SC, अनुसूचित जमाती म्हणजे ST, व्हिजा अ म्हणजे VJ, NTA, त्यानंतर NTB, त्यानंतर NTC, त्यानंतर NTD, त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग ज्याला आपण म्हणतो स्पेशल बॅकवर्ड क्लास SBC, आणि इतर मागास प्रवर्ग याला आपण OBC असं म्हणतो. EWS तर तुम्हाला माहित आहे इकॉनॉमिकल वीक सेक्शन, आणि हा आला ओपन. मी सगळ्यांचा संदर्भ इंग्लिश मध्ये पण देतो कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना त्या गोष्टी जड जातात. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तर पेसासाठी सुद्धा जागा आरक्षित आहे. नगर जिल्ह्यामध्ये पेसासाठी सुद्धा जागा आरक्षित आहे. एकूण जागेचा संदर्भ घेतला तर मित्रांनो 250 जागा, 250 जागा आहेत अहमदनगर जिल्ह्यासाठी. खूप चांगल्या जागा आहेत. 250 जागा आहे. या 250 जागाचं कॅल्क्युलेशन आपण 2 मिनिटांमध्ये समजून घेऊया. तर बघा मित्रांनो याच्यामध्ये रिक्त भरावयाची पद किती आहे त्यानुसार मग प्रवर्ग समोर दिलेला आहे. तर बघा सगळ्यात पहिले आपण अनुसूचित जाती म्हणजे ST चा संदर्भ घेऊया. SC साठी ओव्हरऑल जागा आहे 33. याच्यापैकी 10 जागा या सर्वसाधारण, 10 जागा या महिलांसाठी, 2 जागा या खेळाडूंना,
माजी सैनिकांना 5 जागा, प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा आणि भूकंपग्रस्तासाठी 1 जागा. इकडं पदवीधर अंशकालीन जे त्यांच्यासाठी 3 जागा इथं तुम्हाला दिसून येतात. आता याच्यामध्ये दिव्यांगांचा जो मुद्दा आहे तो दिव्यांगासाठी ओव्हरऑल 9 जागा ज्या आहेत आरक्षित तुम्हाला दिसून येतात. मग या 9 जागांमध्ये 3 जागा ह्या अल्पदृष्टीसाठी आहे. एकू येण्याचा जर इश्यू असेल तर त्याच्यासाठी 2 पदं आहे. स्वमग्नता, मंदबुद्धी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, मानसिक आजार, बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व प्रकार जर असेल तर त्यांच्यासाठी 4 जागा आहे. म्हणजे 4, 2 आणि हे 6 आणि हे 3, 9 असे एकूण जवळपास दिव्यांगासाठी 9 जागा आहे. अनाथांसाठी इकडे ओव्हरऑल याच्यामध्ये 2 जागा आरक्षित तुम्हाला दिसून येतात. मग एसटीचा हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर अनुसूचित जमाती, याला आपण एसटी म्हणतो, शेड्यूल ट्राईब म्हणतो, याच्यासाठी 14 जागा आहे. सर्वसाधारण जागा आहे 5, महिलांसाठी 4 जागा, खेळाडूंसाठी 1, माजी सैनिकासाठी 2, प्रकल्पग्रस्तासाठी 1 आणि भूकंपग्रस्तांना याच्यामध्ये जागा नाही. परंतु अंशकालीन पदवीधर जर असेल तर त्यांच्यासाठी 1 जागा इथं तुम्हाला दिसून येते. म्हणजेच एसटी साठी 14 जागा ओव्हरऑल तुम्हाला लक्षात ठेवायच्या. व्हीजा अ म्हणजे VJNTA याच्यासाठी 5 जागा आहे. 1 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिलांना इथं जागा आहे 2 जास्त, माजी सैनिकासाठी 1 जागा आणि 1 जागा पदवीधर अंशकालीनसाठी तुम्हाला इथं दिसून येते. त्यानंतर भजब जर आपण बघितलं, भटक्या जमाती म्हणजे NTB तर त्याच्यासाठी 2 जागा आहे. 1 जागा सर्वसाधारण, 1 जागा महिला. ओव्हरऑल बाकी याच्यामध्ये इथं जागा तुम्हाला दिसून येणार नाही. भजक भटक्या जमाती क म्हणजे NTC आपण ज्याला म्हणतो तर त्या आहेत जवळपास 9 जागा. 9 पैकी सर्वसाधारण 4, महिलांसाठी 3, माजी सैनिकसाठी 1 आणि बाकी मग तुम्हाला इथं अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा राखीव दिसून येईल. भजट डकर जर आपण गेलो तर NTD कडे 6 जागा आहेत. 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा महिला, 1 जागा माजी सैनिक, बाकी मग तुम्हाला 1 जागा अंशकालीन पदवीधरसाठी राखीव दिसून येईल. विमाप्र म्हणजे विशेष मागास प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो त्याला म्हणतो SBC स्पेशल बॅकवर्ड क्लास. तर याच्यासाठी जवळपास 4 जागा आहेत. 2 जागा सर्वसाधारण, 2 जागा, 1 जागा महिला, 1 जागा माजी खेळाडू आणि अदरवाईज जागा इथं तुम्हाला दिसून येणार नाही. जर आपण ओबीसी कडे गेलो तर ओबीसीला 47 जागा आहे. ऑदर बॅकवर्ड क्लास याच्यामध्ये 16 जागा सर्वसाधारण, 14 जागा महिला, 2 जागा खेळाडू, 7 जागा माजी सैनिक. माजी सैनिकांच्या थोड्या जागा जास्त तुम्हाला दिसून येत आहे बघा. प्रकल्पग्रस्तासाठी 2 आणि भूकंपग्रस्तासाठी 1. सोबतच अंशकालीन पदवीधर जर असेल तर 5 जागा याच्यासाठी तुम्हाला राखीव दिसून येतात. त्यानंतर येतं EWS इकॉनॉमिकल वीक सेक्शन आपण ज्याला म्हणतो, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. तर याच्यासाठी 9 जागा आहे आणि महिलांसाठी याच्यामध्ये 8 जागा येतात. खेळाडूसाठी 1 जागा येते, माजी सैनिकासाठी 4 जागा येतात, प्रकल्पग्रस्तासाठी 1 जागा येते आणि भूकंपग्रस्तासाठी 1. म्हणजे 27चं डिवायडेशन दिसून येतं आणि अंशकालीन पदवीधरसाठी 3 जागा तुम्हाला इथे दिसून येतात. त्यानंतर आपण ओव्हरऑल याच्या विचारमध्ये ओपनचा जर विचार केला, ओपन कॅटेगरी अराखीवसाठी तर 90 जागा आहे. 28 जागा सर्वसाधारण, 27 जागा महिला, 5 जागा खेळाडूसाठी, माजी सैनिकांसाठी 14 जागा, 5 जागा ज्या तर प्रकल्पग्रस्तासाठी 2 जागा, भूकंपग्रस्तासाठी आणि अंशकालीन पदवीधरसाठी 9 जागा तुम्हाला दिसून येतील. शेवटीला आपण जर गेलो तर इथं आला मुद्दा पेसाचा. पेसा म्हणजे काय तर पेसासाठी बापू गायकवाड सरांनी एक स्पेशल व्हिडिओ बनवलाय. शॉर्टमध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं, पेसा तर ज्या अनुसूचित जमाती असतात, शेड्यूल ट्राईब्स, यांचा जो एरिया असतो या एरियाला पेसा म्हणून घोषित केलेला असतं आणि मग त्या ठिकाणचे पेसा क्षेत्रातली मुलं जे तर त्यासाठी अप्लाय करू शकतात. आणि म्हणून हा जो पेसाचा संदर्भ आहे तर या पेसामध्ये जवळपास 13 जागा पेसासाठी आहे, ज्याच्यामध्ये 4 जागा सर्वसाधारण, 4 जागा महिला, 1 जागा खेळाडू, 2 जागा माजी सैनिक, 1 जागा प्रकल्पग्रस्त, त्यानंतर अंशकालीन पदवीधरसाठी 1 जागा. अशा पद्धतीने तुम्हाला इथं दिसून येईल. मग पेसामध्ये सुद्धा दिव्यांगासाठी अल्पदृष्टीसाठी 1 पद आहे बघा. पेसामध्ये येणारे जे मुलं आहेत यांच्यासाठी दिव्यांगामध्ये 1 अल्पदृष्टीसाठीचा जागा राखीव आहे. मग ओव्हरऑल या झाल्या 250 जागा. 82 जागा या सर्वसाधारणसाठी झाल्या, 76 जागा या महिलांसाठी झाल्या, 12 जागा खेळाडूसाठी. माजी सैनिक असतील तर इंटरेस्टेड आहे नगरच्या विद्यार्थी मित्रांनो, माजी सैनिकासाठी 38 जागा आहेत. तुमच्या माजी सैनिक मित्रांपर्यंत पोहोचवा या गोष्टी, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्तांसाठी 12 जे असतील प्रकल्पग्रस्त त्यांच्यासाठी 12 जागा आहे, भूकंपग्रस्तासाठी 5 जागा आहे, दिव्यांगांसाठी टोटल 10 जागा आहे आणि अंशकालीन पदवीधरसाठी 25 आणि अनाथांसाठी ओव्हरऑल याच्यामध्ये 2 जागांचा संदर्भ तुम्हाला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीने नगर जिल्हा जो आहे या नगर जिल्ह्यांच्या जागाचं डिस्ट्रीब्युशन आपण बघितलं. तुमच्याकडे हवं असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. ज्या ज्या वेळेस वाटेल नगरचे विद्यार्थी मित्र त्या त्यावेळेस त्याला बघू शकतात.
आणि हा एक महत्वाचा संदर्भ तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर आता तुम्ही तयारी करताय तर तयारी करत असताना आपल्याला आपली तयारी कुठपर्यंत आली हे जर समजून घ्यायचं तर आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत 10 टेस्टची एक सिरीज आपण चालवली आहे, ज्याच्यामध्ये हे 4 घटक आहेत ज्याच्यावरतीच प्रश्न तलाठीमध्ये विचारले जातात. या 4 घटकांना 25-25 क्वेश्चन मध्ये डिवाइड करून ऑनलाईन पद्धतीने टेस्ट सिरीज तुम्हाला दिलेली आहे. आणि ही इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन वरती मात्र 21 रुपयामध्ये तुम्हाला या 10 टेस्ट भेटताय. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही टेस्ट जी तर ती ऑनलाईन टेस्ट घरी बसल्या सोडू शकता, आपल्या अभ्यासाची दिशा ठरवू शकता. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा की बॅच किंवा टेस्ट सिरीज साठी आम्ही आहोत, परंतु बरेचसे विद्यार्थी मित्र म्हणतात की सर फक्त तलाठीचीच बॅच आहे का, आम्हाला बाकीच्या पण एक्झामची तयारी करायची. तर अशा केसमध्ये आपल्या इग्नाइट अकॅडमी मार्फत मित्रांनो सर्व सरळ सेवा, सर्व समावेशक म्हणजे ऑल इन वन बॅच आपल्याकडे आहे. ऑल इन वन हिला का म्हणायचं, कारण तलाठी, जिल्हा परिषद, नगर परिषद, अंगणवाडी, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य सेवक, कृषी सेवक, विस्तार अधिकारी, पुरवठा निरीक्षक हे जे काही पद आहे, म्हणजे आता जवळपास 38 वेगवेगळ्या पदांच्या जागा ज्या त्या निघलेल्या आहेत. माझ्या केसवर त्यांची एक्झाम वारंवार होणार आहे. बरेचसे विद्यार्थी मित्र तलाठीचं तुमचं टार्गेट असतंच, परंतु या व्यतिरिक्त बाकीच्या पण एक्झाम देण्यासाठी तुम्ही इच्छुक असतात. मग अशा केसमध्ये तुमच्यासाठी ही सर्व समावेशक बॅच आहे. या बॅचची फीज आहे 1999 रुपये. आणि याच्यामध्ये सुद्धा आपली तीच पूर्ण टीम आहे. तुम्ही या बॅचचाही लाभ घेऊ शकता. फॉर डिटेल इन्फॉर्मेशन इग्नाइट अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपलं युट्यूब चॅनल जे तर त्याच्यावरती सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आहे, तुम्ही तिथं आपले डेमो लेक्चर बघा, त्यानंतर तुम्हाला डिसिजन घ्यायचा असेल बॅच घेण्यासंदर्भातला. आणि फॉर डिटेल इन्फॉर्मेशन हा नंबर तुमच्याकडे सेव्ह असू द्या इग्नाइट अकॅडमीचा. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण आज नगर जिल्ह्याबद्दलची डिटेल बघितली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्याची डिटेल बघणार आहोत. थँक्यू सो मच.